जसं तू बरोबर. आता म्हणालस की काही मॅच मध्ये काही त्याच्या किटला लात मारली, माहित नाही सत्य काय आहे ते खरं माहित नाहीये. आपल्याला जे माहित नाहीये ते त्या विषयावर बोलणं बरोबर नाहीये. पण आम्हाला आमचे गुरु रमाकांत आचरेकर सर नेहमी सांगायचे की तुम्ही क्रिकेटचं किटचं तुम्ही काळजी घ्या, त्याचा रिस्पेक्ट करा. क्रिकेटच्या किटचा रिस्पेक्ट करा. जेव्हा ते आउट झाला, तुम्ही खराब आउट झाला, तर पॅव्हलियन मध्ये येऊन बॅट फेकतात, कोणाला विंडोला मारतात, बरोबर. रागाच्या भरात ग्लोव्स फेकतात, हेल्मेट फेकतात. तर त्यावेळेला ती आठवण येते. आणि सर म्हणायचे की तुम्ही क्रिकेटच्या किटचं रिस्पेक्ट करा. जर तुम्ही रिस्पेक्ट केला तर क्रिकेटचं किट तुमचं रिस्पेक्ट करेल आणि रिस्पेक्ट तुमचा करेल. परफॉर्मन्स होईल. आणि जर नाही केला तर क्रिकेटच तुम्हाला लांब फेकेल. तर अशी एक अगदी म्हण खरं. आहे आणि असं सरांचे ते बोल होते. तर हे जर खरं असेल तर ते दिसेलच येणाऱ्या काळामध्ये. परंतु कुठल्याही क्रिकेटरला, खास करून अजिंक्य रहाणे हा ऑलवेज आणि लीडर म्हणून हे केलंय, खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. तू जर बघशील तर जर इतिहास मागे बघशील, काही वर्षापूर्वी दुलीप ट्रॉफीच्या फायनलला ह्याच कॅप्टननी ह्याच खेळाडूला एका मॅच मध्ये चालू असताना काहीतरी मिसबिहेव केल्यामुळे त्याला तिकडं बाहेर पाठवलं होतं, त्याला ड्रेसिंग रूम मध्ये पाठवलं होतं. राईट. त्यामुळे त्यामुळे ह्याचं आत्ता ह्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सुद्धा एकदा असं झालं होतं की टीमची बस निघायची होती आणि हा पोचला नाही, काहीतरी लेट पोचला म्हणून टीम पुढे निघाली. रोहित शर्मा आणि त्या कंपनी ते पुढे निघाली आणि ह्याला नंतर यावं लागलं. म्हणजे याचा बरोबर. कुठेतरी कुठेतरी इश्यू आहे, याचा डिसिप्लिनचा इश्यू आहे. तो त्याला सांगायला पाहिजे, स्पष्टपणे सांगायला पाहिजे टीम मॅनेजमेंटनी पण. आणि एक सुधारण्यासाठी त्याला काय गोष्टी करायला पाहिजे, ह्या लवकर या गोष्टी करायला पाहिजे.